नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासोलगीकर. नवभारत न्यूज एक्सप्रेस मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक उमेदवार, मग तो कुठल्या पक्षाचा असो किंवा अपक्ष असो, तो निवडून येण्यासाठी धडपडत आहे. त्यांचे कार्यकर्ते अगदी जीव तोडून प्रयत्न करीत आहेत. तर या रणधुमाळीमध्ये कोणाचा विजय होणार आणि कोणाचा पराजय होणार हे मतदारच सांगू शकतील आणि मतदारच ठरवतील. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी हितगुज साधण्यासाठी अपक्ष उमेदवार, मंद्रुप पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार जावेद लिगेवान हे उपस्थित आहेत आणि त्यांना एमआयएम पक्षाने पुरस्कृत केलेला आहे. या दृष्टीने आपण त्यांच्याशी हितगुज साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांना तुमच्या राजकीय प्रवासाबद्दल थोडक्यात माहिती द्या. माझं नाव जावेद बाबूलाल लिगेवान. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम, जय भीम. माझं चिन्ह आहे फुटबॉल. मी 2017ला पण ग्रामपंचायत इलेक्शन लढलो आणि 2002 ते 2007 माझी काकू रशिदा मिरासाब लिगेवान हे पण 5 नंबर वार्डातून विजय झाले होते. 2012 ते 2017 माझे वडील बाबूलाल रमजान लिगेवान हे सुद्धा ग्रामपंचायत सदस्य होते. आता 2022 ते आता चालू आमचे आई बेबीजान बाबूलाल लिगेवान हे ग्रामपंचायत सदस्य आहेत. कोणत्या गटाकडून, कोणत्या पक्षाकडून तुम्ही हे सदस्य पद आतापर्यंत मिळवता आहात? आमचे पूर्ण जे आजपर्यंत जे लढलेले आहेत ते सगळे कोरे गटातून निवडून आलेले आहेत. कोरे गटाकडून निवडून आलात आणि आता सद्यस्थितीमध्ये आपण अपक्ष म्हणून त्यांच्याच विरोधात उभे ठाकलेला आहात. याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? नेमकं म्हणजे तर ग्रामपंचायत मध्ये त्यांची सत्ता आहे, त्यांच्या आम्ही पिढ्यानपिढी आम्ही त्यांच्या सोबत होतो, पण त्यांनी काही म्हणजे मंद्रुपचा कोणताही विकास केले नाही. थोडक्यात म्हणजे 50 वर्ष ह्यांनी सत्ता राबवले. त्यामध्ये मुस्लिम समाज समजा, धनगर समाज समजा. मी परवाच 1 तारखेला प्रचारासाठी भीमनगर मध्ये गेलो होतो. तिथल्या गल्लीमध्ये बोळमध्ये कुठलीच म्हणजे विकास कामे कोणतीच झाले नाहीत. म्हणजे त्यांचं नेमकं काय आम्हाला हेच कळत नाही. आम्ही जेवढ्या वेळा त्यांना बोललो की कामं करून घ्या, आम्ही एवढ्या वर्षापासून 5 नंबर वार्डात विकास करून घ्या, तुम्हाला जर वेळेस 5 नंबर वार्डात भरघोस मताने निवडून आणून देतो, कंटिन्यू आमचं तुम्हाला पाठिंबा असतो, सपोर्ट असतो. मुस्लिम समाजाचा असो किंवा धनगर समाजाचा असो, दलित समाजाचा असो, सगळ्या समाजाचा तुम्हाला पाठिंबा असून सुद्धा तुम्ही कामे करत नाही. म्हणजे त्यामुळंच मी एमआय पक्षात जाऊन हे केलो, उमेदवारी घेण्यासाठी गेलो. पण थोडा प्रॉब्लेम झाला की टाइम झाला. एबी फॉर्म याला 3 वाजेपर्यंत टायमिंग होता, तर 4 वाजता एबी फॉर्म आला. त्यामुळं मला पुरस्कृत भेटला. त्यामुळं मी त्यांच्याकडून पुरस्कृत आलो. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचे आई म्हणा किंवा तुमचे जे कोणी नातेवाईक घरातले सदस्य आहेत ते कोरे गटाकडून ग्रामपंचायत सदस्यपदी तुम्ही निवडून आलात त्या गटाकडून. तर सत्तेमध्ये तुम्ही पण होता. आता तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय की ते कामं, कोणती विकास कामं केली नाहीत. मग सत्तेमध्ये तुम्ही असताना तुम्ही काय केला? आम्ही आमच्या परीने जेवढं होईल तेवढं आम्ही अर्ज दिलो, हे केलो. ग्रामसेवकला म्हणजे ग्रामपंचायत मध्ये सुद्धा अर्ज ठेवलो मीटिंगामध्ये. त्यांनी कामे आम्ही करू, कॉन्ट्रॅक्ट सुद्धा त्यांनी आम्ही स्वतः करू. आम्ही बोललो कोणाला तर कॉन्ट्रॅक्टला द्या, करून घ्या, आम्ही समोर थांबतो, करून घेतो. ते म्हणजे आम्ही करून घेतो हेच आश्वासन देत आले आजपर्यंत. म्हणजे मागच्या पिढीचे लोक शिक्षित नव्हते, त्यांना कळत नव्हतं, त्यांच्या पाठीमागे राहायचे. आता आम्हाला कळतं. लोक बोलतात आम्हाला की बाबा तुम्ही काय मेंबर झाले, एवढ्या वर्षापासून 5 नंबर वार्डात तुम्ही मेंबर आहोत, काय कामे नाही, काय नाही. त्यामुळे ह्या विरोधात जावं लागलं. या सर्व गोष्टीला वैतागून तुम्ही विरोधात बाहेर पडल्यासारखं आहे. बरोबर. एमआयएम पक्षाने इतक्या उशिरा एबी फॉर्म पाठवलं जे तुम्हाला वेळेत मिळालं नाही, पण नंतर ते पुरस्कृत केले असं तुम्ही सांगताय. पण एवढं उशिरा एबी फॉर्म पाठवण्यामागचं कारण काय? तुम्हाला जर उमेदवार म्हणून निवडायचंच होतं तर एबी फॉर्म तात्काळ पण देता आलं असतं, वेळेच्या दिला असतं. पण आम्हाला वाटलं ते आम्ही पण म्हणजे जास्त कॉन्टॅक्ट मध्ये राहिलो नाही त्यांच्या. आम्हाला वाटलं भेटेल असं वाटलं. म्हणजे एवढं आम्हाला पण राजकीय क्षेत्र एवढं मोठ्या प्रमाणात आम्हाला माहिती नाहीये. आम्ही गावापर्यंत बरं आहे, पण लोकांना पण समजायला पाहिजे. म्हणजे समाजामध्ये जे गोरगरीब आहेत त्यांना पण अन्याय भेटावा म्हणून ते विषय करून गेलो. त्यानंतर आम्हाला कळालं की बाबा एबी फॉर्म साठी पहिला थोडा
पार्टीला बोलावं लागतंय, करावं लागतंय, तर आम्हाला तात्काळमध्ये भेटलं नाही. त्याचं कारण हे आहे. आता आपण पंचायत समिती गणामध्ये उमेदवार म्हणून उभारलेले आहात, बरोबर आहे. आपले काय विजन आहेत पुढे, म्हणजे काय करायचंय? लोकांनी तुम्हाला निवडून द्यायला पाहिजे, का निवडून द्यायला पाहिजे? काय विकास कामं करणार आहात? कोणती विकास कामं प्रलंबित आहेत याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात माहिती. नाही, बरोबर आहे. आमचा विषय हे आहे की राजकारण थांबण्यामध्ये गावाचा असो किंवा क्षेत्राचा असो विकास करायला पाहिजे. कारण हे लोक एवढे वर्ष राज केले, कोरे घराणाच नाही, बीजेपी पण राज केली, काँग्रेस पण राज केलं, पण त्यांनी विकास कामे काहीच नाही. फक्त गोरगरिबांचा फायदा घ्यायचा, वोटिंगचा फायदा घ्यायचा, बस. विकास कामांकडे लक्ष नाही, काय नाही त्यांचं. पण आता आम्ही ठरवलंय, जे काही गोरगरीब आहेत पहिला त्यांचे कामं करायचे. ज्याला समजा ज्याच्या एरियामध्ये रस्ते नाही, घर नाही, त्यांना घरकुल मंजूर करून देणे, सार्वजनिक जेवढे पण विकास कामे आहेत ते करून देणार. आणखीन त्या व्यतिरिक्त आणखीन काय वेगळं काय करणार आहे? वेगळं म्हणजे प्रत्येक उमेदवार असं आश्वासन देतो, आम्ही रस्ते करू, आम्ही बाकीचं समाज मंदिर बांधू, आम्ही काय काय करू, असे आश्वासन देतात. पण तुम्ही असं काय वेगळे विजन घेतलेलं आहे जेणेकरून मंद्रुपकर तुम्हाला मतदान करतील? वेगळं विजन काय तुम्ही? वेगळं म्हणजे गटारीची कामे, रोड कामे, पाणी हे तर होत जात असते. आम्हाला काय, गोरगरिबांची मुलं असतात त्यांना शिक्षणासाठी मोठमोठे कॉलेज, शाळा, दवाखाने फ्री मधले हे करून द्यायची आमची इच्छा आहे. त्याला ते सुविधा उपलब्ध करून द्यायची. पण आता सध्याचे विद्यमान जे कोणी आहे ते करत नाही का? तसेच या मंद्रुप पंचायत समिती गणात म्हणा किंवा जिल्हा परिषद गटात उमेदवारांची संख्या फार आहे. विविध पक्ष आहेत, यामध्ये अनेक दिग्गज पक्ष आहेत, भाजप आहे, काँग्रेस आहे. त्यामध्ये MIM किती टिकाव धरेल याबद्दल थोडक्यात माहिती द्या. MIM हा पूर्णपणे विजयच आहे, मी असं बोलतो. कारण का, मला कोणत्याच धर्माचा विरोध नाहीये. हे आमची जी पार्टी आहे सेक्युलर पार्टी आहे, सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारी पार्टी आहे. मला फोन येत आहेत, धनगर समाजाचे फोन येत आहेत, दलित समाजाचे फोन येत आहेत, बंजारा समाजाचे फोन येत आहेत, जेवढे मराठा समाजाचे फोन येत आहेत. मी तुमच्या पाठीचे आहे, आम्ही तुमच्या पाठीचे आहोत. तुम्ही लढत राहा आणि तुम्ही लढा, आणि तुमची जे विचार आहेत ते म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्हाला माहिती आहे तुम्ही कामे करणार, त्यामुळं आम्ही लढत आहे. थोडक्यात तुम्हाला म्हणायचं MIM पक्ष हा सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे, त्यामुळे तुम्हाला मतदारांचा, नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय. बरोबर, चांगली गोष्ट आहे. आमच्या मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल शेवटचं, की जेणेकरून तुम्हाला ते उत्स्फूर्तपणे मतदान करतील? मी सगळ्या समाजाच्या मतदार बंधू बहिणींना बोलतो, जे कोणी येतील तुम्हाला कुठली पण लाच देतील, हे करतील, तुम्हाला आमच्याबद्दल खोटे आश्वासन देतील, खोटे काय पण बोलतील, ते त्यांचं काही ऐकू नका. मी एक गरीब घराण्याचा मुलगा आहे. आमचे काय राजकीय क्षेत्र, आम्ही काय राजकीय क्षेत्रामध्ये मोठे नाही हो. आम्हाला निवडून द्या. कारण का, हे लोक जेवढे पण श्रीमंत लोक आहेत ते आपल्याला कधी पाठिंबा देणार नाही किंवा आपले कामे करणार नाही. तुम्हाला हे एवढं सांगतो की मी काय पैशाने पण मोठा नाहीये, मी गरीब घराण्याचा आहे. मला एकदा निवडून द्या आणि तुमचे कामे नाही झाले तर मला येऊन विचारा. माझं घर काय लांब नाही, गावातच आहे, मी मंद्रुप मधला. मला एकदा निवडून दिलं तर मी त्यांचा आभारी होईन. आता सगळ्यात शेवटचा प्रश्न, आणि जे प्रेक्षक आमचे ऐकू इच्छितात, आता सध्या स्टार प्रचारक येत आहेत मंद्रुपमध्ये विविध पक्षाचे, जसे की आज बीजेपीचे मंत्री आहेत पंकजा मुंडे आज येणार आहेत त्यांच्या प्रचारार्थ. जसं काँग्रेसचे खासदार आहेत प्रणिती शिंदे, त्या सुद्धा या मंद्रुप परिसरामध्ये फिरतायत. तर तुमच्या MIM पक्षाकडून असा कोणता मोठा नेता तुम्ही इथे प्रचारासाठी आणणार आहात? आमचा प्रयत्न चालू आहे, पण आता बघू. उद्याच्याला येणार आहेत, तो येईपर्यंत मी काय हे बोलू शकत नाही कोण येणार. तुम्ही संपर्क साधले नाही का तुमच्या? आम्ही संपर्क साधलेले आहेत, पण त्यांनी बोलले प्रयत्न करू असं बोलले. इम्तियाज जलीलला समजा, नाहीतर माजिद हुसेनला, यांना आणण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांना वाटत नाही का आपला उमेदवार निवडून यायला पाहिजे, त्या दृष्टीने आपण इथे प्रचार करायला पाहिजे? कारण MIM चे माझ्या माहितीप्रमाणे या परिसरामध्ये तुम्ही एकमेव उमेदवार आहात. मग एकमेव उमेदवाराला निवडून देण्यासाठी वरिष्ठांनी काय तुमच्याशी बातचीत केली,
किंवा कसं काय ते असं? कारण त्यांचं पण इलेक्शन चालू आहे तेलंगणामध्ये आणि औरंगाबाद मध्ये, त्यामुळे ते पण तिकडे बिझी त्या आहे. राज्यातले ते मोठे नेते येऊ शकत नाहीत, पण इथे सोलापूर जिल्ह्यात देखील मोठमोठे नेते आहेत हो. MIMचे. त्यापैकी कोण येणार आहेत प्रचारासाठी? त्यापैकी शौकत पठाण, फिरदोस पटेल हे येतील, तौफिक कत्तूर येतील. त्यांची जाहीर सभा वगैरे होणार आहे मंद्रुप मध्ये? होण्याची शक्यता आहे. त्यांना जर टाइम भेटला तर ते येणार, 100% येणार. हे आहेत मंद्रुप पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार जे MIM पुरस्कृत आहेत, जावेद लिगेवार. निवडणुकीसाठी त्यांची तयारी जोरदार चालू आहे. त्यांना आपण आपल्या नवभारत न्यूज एक्सप्रेसच्या वतीनं आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि इथेच थांबूया. धन्यवाद.